टीवी न्यूज, खबरें राज्य की हो या देश की, सभी खबरों से रूबरू कराना आपको हमारा मकसद है। चलिए इसी के साथ आगे बढ़ते हैं और देखते हैं आज की इस बड़ी खबर में क्या कुछ है खास। ग्राम को बदनाम करने की कोशिश, शिरपुर तहसील के ग्राम की खबर। जिला धुले तहसील शिरपुर के ग्राम तनहाल कस्बे में गलथान कारभार ये शीर्षक के नीचे यूट्यूब न्यूज़ चैनल पर ग्राम निवासी ने गांव और पंचायत की बदनामी भरा आवेदन देकर न्यूज़ चलाई। इसके मद्देनज़र हमारे धुलिया जिला प्रतिनिधि इस वारदात के जड़ तक जाकर ग्राम तनहाल कस्बे का सच खंगाला और सच को आपके सामने लाए हैं। शिरपुर धुले से हीरा वाकड़े की खास रिपोर्ट। एवढं काम होईल ना, एकदम सुरक्षित होईल ना. जिथला नळपट्ट्या होत्यात ना, आपला ज्या पाईपलाईन फेल होत्यात त्या सुद्धा नीट करता गेली त्याची. एवढा लीक व्हायत बुवा त्या तेवढा. आपण आता आलोय आपले हिम्मत भटू यांच्या घराजवळ. आपण पाहू शकता हे त्यांचं घर आहे आणि हे जे खोदकाम केलेलं आहे हे त्यांनी खाजगी मजूर लावून खोदल्याचं आहे. तिथं आपला ग्रामपंचायतीचा कुठलाही कर्मचाऱ्याने हे खोदकाम केलेलं नाही आणि आपण पाहू शकता त्यांचं नळ आता चालू आहे का बंद आहे ते आपण पाहून घ्या. प्रॉब्लेम आहे का पाणी? नाही. यसला पाणी किती टाइम आहे? फुल प्रेशर माहित ना? हा फोड तुम्ही घ्या ना बारीक पाणी नाही फोडले फोडलं पाणी. हा आता नाही पाणी नाही. त्यांचे जे जुने नळ कनेक्शन आहे त्याला पाणी येत नाही. हे आपण पाहू शकता की हे जुनं नळ कनेक्शनच आहे आणि त्यातून किती प्रेशरने पाणी येत आहे हे तुमच्या समोर आहे. गावात आपण मागील 2 महिन्यापासून सक्तीची कर्मसुधीची केलेली आहे. तर आपले जे हिम्मत भटू पाटील आहेत यांच्या इथं आपल्या मालमत्ता 3 मालमत्ता असून यांच्यावर एकूण थकबाकी रक्कम जी ती 24,500 रुपये आहे व त्यांनी अजूनपर्यंत ती रक्कम भरलेली नाही. तरी देखील त्यांचं नळ कनेक्शन हे आज रोजी चालू आहे कारण की त्यांनी ते घर भाड्याने दिलेले आहे. नमस्कार, मी तराड कसबे लोकनियुक्त सरपंच महेश सावळे. आज आपल्या सोशल मीडिया प्रसार माध्यमांवर जी काही बातमी झळकत आहे त्या बातमीच्या अनुषंगाने मी प्रसार माध्यमांना हे सांगू इच्छितो की प्रसार माध्यमावर जी बातमी आज आपण पाहिली असेल तर तिची वास्तविकता सत्यता काय आहे ही आपण प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन ती पाहणार आहोत आणि त्यांनी जो काही सूड भावनेने किंवा द्वेष भावनेने जे काही ग्रामपंचायतीवर आरोप केलेले आहेत त्यात किती सत्यता आहे हे सुद्धा आपण पडताळून पाहणार आहोत. आपण त्यांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन त्यांनी केलेले आरोपात किती सत्यता आहे याची आपण प्रत्यक्ष पाहणी करूया. हा जो काही प्रकार केलेला आहे ग्रामपंचायती व गावाचं नाव खराब करण्याच्या हेतूने तर त्यांनी ग्रामपंचायतीची व ग्रामस्थांची जाहीरपणे ज्या प्रसार माध्यमांवर आपण बातमी टाकलेली त्याच्यावर तुम्ही माफीनामा द्यावा, अन्यथा ग्रामपंचायत तुमच्या विरोधात कायदेशीर कार्रवाई करेल. अभी हमने आपको इस बड़ी खबर से रूबरू कराया। ऐसी ही और तमाम खबरों से हम आपको रूबरू कराते रहेंगे। तब तक के लिए हमारे साथ बने रहिए और देखते रहिए KBS टीवी न्यूज और हमारे चैनल को लाइक, सब्सक्राइब और शेयर जरूर करें और अपना प्यार हम तक ऐसे ही बनाए रखें।